everyone. Today's topic is gold, Sona. As an Indian, are we looking towards the gold as a pure investment asset or just buying and keeping in lockers? कारण आपण सोनं घेतो लाईक गुरुपुरुषामृतच्या मुहूर्तावर म्हणा किंवा मग लग्न कार्याच्या वेळेस दागदागिने करतो. तर हे जे गोल्ड आपण बाय करतो आणि ठेवतो हे खरंच एक इन्व्हेस्टमेंट ॲसेट आहे का? त्या गोल्डला आपण कुठच्या पद्धतीने बघायला पाहिजे, ह्याचे प्रोज अँड कॉन्स काय आहे, किंवा मग गोल्ड बाय करायचं झालं तर ते कसे बाय करायला पाहिजे, फिजिकल घेऊन आपल्याजवळ ठेवायला पाहिजे का इन अ म्युच्युअल फंड इन्व्हेस्ट करायला पाहिजे. तर ह्या सगळ्यावर माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर आहे प्रदीप, जे आपल्याला ह्याच्याबद्दल सविस्तर माहिती देतील की गोल्ड ॲसेटकडे आपण कुठच्या पद्धतीने बघायला पाहिजे. थँक्यू सोनाली. सोनाली अतिशय चांगल्या पद्धतीने सोन्याची पार्श्वभूमी भारतातली मांडली आहे. कारण भारतात सोन्याकडे गुंतवणूक म्हणून बघण्यापेक्षा माझ्या मते त्याच्याकडे अतिशय इमोशनली आणि सायकोलॉजिकली बघितलं जातं. कारण ते एक ऑस्पिशियस आणि प्रेसिशियस मेटल असल्यामुळे आपण त्याच्याकडे लग्न समारंभ सण परंपरा या सगळ्या गोष्टींनी बघतो आणि आपल्याला त्याच्याबद्दल एक सेफ्टी वाटते. सोन्याकडे खरंच आपण अशा पद्धतीने बघितलं पाहिजे का? तर मला असं वाटतं की त्याला एक इन्व्हेस्टमेंट ॲसेट क्लास म्हणून बघितलं पाहिजे आणि त्याच्या संबंधी आपल्याला काय बोलता येईल याच्यावरती आपण आज बोलूया. So Pradeep, my first question is that are there any ways of investing in gold, and if there is, can you just throw some light on it please? छान सोनाली. आपण आत्तापर्यंत जेवढं काही सोनं घेतो आहे ते पारंपरिक पद्धतीने घेतो आहे. पारंपरिक पद्धत म्हणजे काय? तर वी आर बाईंग अ फिजिकल गोल्ड. आणि फिजिकल गोल्ड बाय करायला तशी कुठले आपलं रिझर्वेशन नाही. पण आपण जेव्हा एखादं सोनं घेतो आणि त्याचे दागिने बनवतो तर मला असं वाटतं मेकिंग ऑर्नामेंट्स इज अ इन्व्हेस्टमेंट ऑर नॉट हा डिस्कस करायचा मुद्दा आहे. कारण होतं काय, जेव्हा आपण एखादं सोन्याचा दागिना घेतो तेव्हा त्याच्यावरती मेकिंग चार्ज लागतो आणि तोच दागिना आपण परत करायला गेलो तो मेकिंग चार्ज पण लागतो आणि आपल्याला घटही द्यायला लागते. तर फिजिकल जेव्हा आपण सोनं घेतो आहे तेव्हा ते दागिन्याच्या स्वरूपात असावं का याच्याबद्दल प्रत्येक फॅमिलीनी विचार करायची गरज आहे. आणि ज्याला एखाद्याला फिजिकल मार्गाने जर का गोल्ड घ्यायचं आहे तर त्यांनी माझ्या मते दागिन्यांपेक्षा वळी किंवा बार्स किंवा कॉईन्स घ्यावी. त्याच्यामध्ये 24 कॅरेटमध्ये असतात. त्या 24 कॅरेटमध्ये असल्यामुळे त्याचा भावही चांगला असतो. हा एक पर्याय मला फिजिकल गोल्डमध्ये चांगला वाटतो. गोल्ड फंड म्युच्युअल फंडमध्ये आहेत. गोल्ड फंड म्हणजे काय? तर म्युच्युअल फंड हे प्रत्यक्षात फिजिकल गोल्ड बाय करतं ऑन बिहाफ ऑफ अस आणि ते कस्टोडियनकडे ठेवतं आणि आपल्याला गोल्ड एक डिजिटल स्वरूपात मिळतं. त्याला गोल्ड फंड म्हणतात. आत्ताच्या काळामध्ये ETF खूप पॉप्युलर झालेले आहेत किंवा ETF हे अतिशय चांगलं इन्स्ट्रुमेंट आहे की आपण ETFचा सगळ्यात मोठा फायदा काय तर तुम्ही जसा एखादा शेअर्स आपण त्या भावाला घेऊ शकतो आणि त्या भावाला विकू शकतो. त्या पद्धतीने आपण ETF त्या भावाला आणि घेऊही शकतो आणि विकूही शकतो. त्यामुळे गोल्ड ETF हा सगळ्यात चांगला माध्यम आहे असं मला वाटतं. पूर्वी एक पद्धत होती की जी आत्ता गव्हर्नमेंटनी बंद केली, त्याला सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड म्हणतात. तर सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड हा एक अतिशय चांगला पर्याय होता कारण त्याच्यातनं मिळणारं उत्पन्न त्यावेळी टॅक्स फ्री मिळायचं. पण आत्ता गव्हर्नमेंटनी सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड हे बंद केलेले आहेत. तर अशा 4 प्रकारामध्ये आपण सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. सगळ्यात छान मार्ग जर का मला विचारशील तर गोल्ड फंड आणि गोल्ड ETFमध्ये इन्व्हेस्ट करणं असं मला वाटतं. छान, खूप चांगली माहिती दिली. तू डिफरंट टाईप्स ऑफ इन्व्हेस्टमेंट्स सांगितले आहेत, लाईक फिजिकल गोल्ड झालं, गोल्ड ETF झालं, म्युच्युअल फंड्समध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो गोल्डच्या. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की आजकाल गोल्डच्या किमती वाढत आहेत, तर आणि सगळ्यांनाच गोल्ड घ्यायचं असतं, तर त्या एवढ्या किमती वाढत आहेत तर आपण सोन्याच्या किमती ह्या ज्या वाढत आहेत ते का वाढत आहेत? सोन्याच्या किमती वाढायला एक 4-5 महत्त्वाचे घटक आहेत. त्याबद्दल आपण बोलूया की विच आर द फॅक्टर्स आर इन्फ्लुएन्सिंग द गोल्ड रेट असं त्याला आपण म्हणूया. तर सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की महागाई वाढली की सोन्याची मागणी वाढते, त्यामुळे प्राईस वाढते. इफ डॉलर डेप्रिशिएट म्हणजे डॉलर जर का कमकुवत झाला तरी सोनं वाढू शकतं. व्याजदर कमी झाला की लोक सोन्याकडे वळतात.
कुठल्याही जिओ पॉलिटिकल सिच्युएशन म्हणजे युद्धजनक परिस्थिती झाली तरी सोन्याकडे लोक वळतात आणि तिथे भाव वाढतात. आणि जेव्हा सेंट्रल बँका म्हणजे ह्या सगळ्या देशाच्या बँका ज्या असतात, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, चायनाची बँक, US बँक, त्याला फेड रिझर्व्ह म्हणतात, यांनी जर का सोनं विकत घेतलं आणि त्यांनी जर का साठवायला सुरुवात केली तरी भाव वाढतात. हे 4-5 फॅक्टर ॲक्च्युली सोन्याची मागणी वाढवतात. ओके, म्हणजे आत्ताच आपल्याला कळलं की सोन्याच्या किमती का वाढत आहेत. बिकॉज ऑफ इन्फ्लेशन, डॉलर डेप्रिसिएशन, जिओ पॉलिटिकल टेन्शन, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात, म्हणून सोन्याची वाढ होत चालली. तर अशी ही जी सोन्याची वाढ होते तर नॅचरली साधारण माणसाला खूप त्रास होतो, ज्याला खरंच इच्छा असते सोने घ्यायची. पण माझा मग ह्याचा पुढचा प्रश्न असा आहे, जगात सर्वाधिक सोनं कोणाकडे, हू कॅरीज लॉट ऑफ गोल्ड इन दिस वर्ल्ड? म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की भारतामध्ये त्याचा डिमांड आहे का, कुठं आहे. आपल्याला 2-4 गोष्टीमध्ये या गोष्टीमध्ये बोलतो. भारत हा तसा सोन्याचा खूप मोठा ग्राहक आहे, कारण आपण दागिन्यासाठी आपल्याकडे खूप मोठी मागणी आहे. चायना त्याच्याकडे अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे गुंतवणूक या अँगलने बघतं आणि उद्योग म्हणून पण बघतं. युनायटेड स्टेट्समध्ये ETF प्रकारामध्ये फार मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. आणि जसं मी आधीच्या प्रश्नामध्ये म्हटलं होतं की सेंट्रल बँक्स, विशेषतः चीन, भारत आणि रशिया हे खूप मोठ्या प्रकारचे ग्राहक सोन्याचे आहेत. ओके प्रदीप, तर आजचा शेवटचा प्रश्न असा आहे, आर देअर एनी ऑप्शन्स टू इन्व्हेस्ट इन गोल्ड? कॅन यू जस्ट थ्रो सम लाईट ऑन इट? आपल्याला असं म्हणता येईल की फिजिकल गोल्ड म्हणजे ऑर्नामेंट्सपेक्षा तुम्ही डिजिटल स्वरूपामध्ये त्याची इन्व्हेस्टमेंट करा. ETF असू दे किंवा गोल्ड फंड असू दे, त्याचा लाँग टर्ममध्ये खूप फायदा आहे. गोल्ड ह्या ॲसेट क्लासकडे पण तुम्ही शॉर्ट टर्म बघू नका, त्याच्याकडे लाँग टर्म स्वरूपामध्ये बघा, कारण गोल्ड हे कित्येक काळ स्टॅग्नंट राहतं. म्हणजे 4-4, 5-5 वर्ष गोल्ड हे स्टॅग्नंट असतं. तुम्ही गेल्या 1-1.5 वर्षाच्या रिटर्नवरती गोल्डकडे बघू नका. तुमच्या पोर्टफोलिओच्या 10 ते 15% पोर्टफोलिओचं ॲलोकेशन गोल्डमध्ये असेल का याचा विचार करा. आणि एक डायव्हर्सिफिकेशन म्हणून मी पोर्टफोलिओमध्ये गोल्ड आणू शकतो का याच्यावरती दीर्घकालीन विचार करा. थँक्यू प्रदीप फॉर गिविंग सच अन इन्साइटफुल इन्फॉर्मेशन अबाउट गोल्ड. ह्याच्यावरून आपल्याला एक लक्षात आलं आहे का आपण गोल्डकडे कुठच्या पद्धतीने बघायला पाहिजे. जस्ट अन इन्व्हेस्टमेंटच्या थ्रू का आपण जे फिजिकल घेऊन फक्त ठेवतो त्याच्या थ्रू? आय थिंक सो यू शुड ऑल्सो लुक ॲट द गोल्ड ॲज अन इन्व्हेस्टमेंट पर्पज, जे आपल्याला पुढेही कामात येतं. नॉट जस्ट फिजिकल गोल्ड घ्या आणि आपल्या लॉकर्समध्ये ठेवून द्या. तर अशा पद्धतीने आपण जे बघितलं आहे की जस्ट टू समराईज की गोल्डच्या किमती का वाढत आहेत, लाईक तिथे इन्फ्लेशन आलं, जिओ पॉलिटिकल टेन्शन आलं आहे, देन इंटरेस्ट रेट्स कमी होत आहेत, डॉलर डेप्रिशिएट होते, असे बरेचसे कारण आहे ज्यामुळे गोल्डच्या किमती वाढत आहेत. तो आय रिक्वेस्ट की यू ऑल शुड ऑल्सो सी गोल्ड ॲज अन इन्व्हेस्टमेंट पर्पज, not only just buying in gold and keeping in your lockers.